आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुझ्यात अजून जराही बदल नाही झाला ग। ते म्हणतात ना, गरीब हा शेवटी गरीबच राहतो। म्हणजे बघ ना, तुझं लग्न झालं आता, भेंदळे कुटुंबाची सून म्हणून आलीयस, तुझी लायकी तर अजून तीच आहे, माझी नोकर बनून राहायची। माझी रूम तुला चालून द्यावी लागते है ना? माफ करा तारा मॅडम, पण एक गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका, पण ह्या घरची सून तुम्ही सुद्धा आहात। तुमचंही घर आहे आणि आपलं कर्तव्य आहे ना, आपली खोली आपलं घर स्वच्छ ठेवायची। हे सगळं आपण दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी करतो। आणि जर घर स्वच्छ असलं तर घरात लक्ष्मी नांदते। हो का? तुमचं घर स्वच्छच असतं ना, मग तरी तुम्ही सगळे गरीबच कसे ग? आणि तू तर माझी नोकरच आहे। नोकर नाही, असिस्टंट आहे मी तुमची, तेच म्हणजेच नोकर। आणि सावली, माझी रूम आवरून द्यायची जबाबदारी काय फक्त आत्ताचीच नाहीये, कायमची आहे, कळलं? जा आता, मला माझी प्रायव्हेट स्पेस आणला। लीव्ह। सावली, मग काय म्हणतो नवरोबा? छान येते वहिनी, सगळं छान चाललंय ना? हो, पण मला तिलोत्तमा मॅडमची काळजी वाटते। सावली, नको काळजी करूस त्यांची। एक ना एक दिवस तू तुझ्या स्वभावाने तुझ्या प्रेमाने त्यांना जिंकशीलच, याची मला खात्री आहे। आणि हो, अजून एक मार्ग आहे। आई आणि तुझ्यामधला दुरावा जर लवकरात लवकर दूर व्हावा असं वाटत असेल ना, तर या घरात लवकरात लवकर पाळणं हलणं खूप गरजेचं आहे। तुला तर माहितीच आहे, आता आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, पण या घरात अजून मूल नाही। ऐश्वर्याचं पण तसंच आहे, नाही पण बिचारी मला मूल व्हावा म्हणून खूप प्रयत्न करत असते, कुठली कुठली औषधं देत असते। पण आईंची खूप इच्छा आहे की आपल्या या मेंदळे कुटुंबाला वारस मिळावा, बाळाची छोटी छोटी पावलं या घरात बागडावी। सावली, असं समज त्यांच्या मनात ही एक सल आहे आणि ती सल लवकरात लवकर दूर झाली पाहिजे बघ। सावली, तुला कळतं ना मी काय सांगते ते? हो वहिनी। मम्मा, फोन उचल, बोल ना माझ्याशी मम्मा, पिकअप द फोन। झालं ना आता यार मम्मा। मम्मा म्हणा। तारा, ऑल ओके? हो वहिनी, म्हणजे तसं सगळं ओकेच आहे। गुड,
फायनली तू मेहंदळे फॅमिलीची सून झाली आहेस. पण मला एक गोष्ट नाही कळली. काय? हेच की तू इतकी मोठी सिंगर आहेस, तुझे इतके मोठे मोठे शोज होतात, मोठे मोठे प्रोग्राम्स होतात, शिवाय तुझ्याकडे वजे घराण्याचं नाव आहे, करिअरच्या पीकला आहेस तू, मग लग्न करण्याचा डिसिजन घेतलास. ॲक्च्युली तुमचं बरोबर आहे बहिणी, पण तेव्हा सिच्युएशनच असे क्रिएट झाले होते ना की दुसरा काही पर्याय दिसत नव्हता, त्यामुळे लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. ओके, पण म्हणजे तरीही लग्न करण्याचा डिसिजन जरा घाईतच घेतलास ना. तुझ्या मॉमला मानलं पाहिजे. त्यांनी तुला फक्त प्रसिद्धी नाही मिळवून दिली आहे, एक सुपर सक्सेसफुल करिअर दिलंय तुला. खरंच ग्रेट आहेत भैरवीजी. वहिनी प्लीज आपण मॉमबद्दल नको बोलायला, कारण मला आधीच एवढं टेन्शन आलं आणि इथे आय अंडरस्टँड. नाही म्हणजे लग्न झालंय पण आईने एक्सेप्ट नाही केलंय. एकीकडे लग्न झाल्याचं सुख आणि दुसरीकडे तुझ्या आईने ते एक्सेप्ट न केल्याचं दुःख ना. मला मैत्रीण समज, माझ्याकडे मन मोकळं कर. ॲक्च्युली हेच तर म्हणणं आहे माझं वहिनी. मला ना इथे असं वाटतच नाही आहे कोणाशी येऊन मन मोकळं करावं, बोलावं, कारण सगळे परक्यासारखं वागवतात. अगं तुम्ही पाहिलं ना खाली सगळे सावलीची काळजी करत होते. तिला काय हवंय, तिला काय वाटतंय. माझ्यासाठी कोणी काहीच नाही केलं. मी पण तर या घराची नवीन नवरीच आहे ना. आहेस ना, म्हणून तर मी तुझी बाजू घेतली ना मग. अशी आठवते ना. अमृता वहिनी विसरली, पण मला आहे तुझी काळजी. हे बघ, हे तुझ्या वाट्याला येणारच होतं. मी जे सांगणार आहे त्याचं वाईट नको वाटून घेऊस. नाही म्हणजे सारंग मॉमचा आवडता, लाडका, सगळ्यात फेवरेट मुलगा आहे. मॉमचं सगळं प्रेम फक्त सारंगवर उतू जातं. आणि सारंग लाडका मुलगा आहे म्हटल्यानंतर त्याच्या बायकोला जास्त इम्पॉर्टन्स मिळणारच. आणखी एक गोष्ट सांगते तुला, बिझनेसमध्ये पण सारंगचंच वर्चस्व आहे. आता तू विचार कर, घरात सारंगपेक्षा 2 मोठे भाऊ असताना सुद्धा जास्त किंमत सारंगलाच आहे. मग सोम तर सारंगपेक्षाही लहान आहे, सगळ्यात छोटा. त्याशिवाय तुम्ही पळून लग्न केलंय मॉमच्या इच्छेविरुद्ध. आता तूच विचार कर, तुम्हाला काय किंमत मिळणार. मी जरा आलेच, मला काम आहे एक. ह्या मेहंदळे घरात मी ऐश्वर्या मेहंदळे कधीच पाळणा हलू देणार नाही.